बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये केस गळतीनंतर आता रुग्णांमध्ये नखगळतीची सुद्धा लक्षणं आढळून येत असल्यामुळे केंद्र सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या 9 विभागातील तज्ज्ञांची टीम 21 एप्रिलला जिल्ह्यात दाखल झाली असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली। आषाढी एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्यासोबतच अन्य संतांच्या पालखीसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी येत असतात। दरम्यान वारी कालावधीत येणाऱ्या वारकऱ्यांना अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा मार्गदर्शक सूचना मंत्री जयकुमार गोरेंनी दिल्या आहेत। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा गावातील महिलांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतोय। त्यामुळे या महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवरती घागर मोर्चा काढला। जर त्वरित पाण्याची उपाययोजना केली नाही तर मोठं आंदोलन उभं करणार असल्याचं आंदोलक महिलांनी सांगितलं। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। दर 10व्या दिवशी नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। साताऱ्यातील कोयना धरणात 36.74 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे दिलासा मिळालाय। कोयना धरणाची 105 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असून उपलब्ध पाणीसाठ्यामुळे 15 जुलैपर्यंत यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही। अलिबाग जिल्ह्यातील विविध भागात मार्च अखेरीस पिकलेली जांभळं मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी दाखल होण्यासाठी तयार आहेत। त्यामुळे जांभळं विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठा कालावधी मिळणार असून पहिल्या टप्प्यात चांगला भाव मिळण्याचा विश्वास उत्पादकांनी व्यक्त केला। पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणीकरण अनिवार्य करण्यात आले। 25 एप्रिलपर्यंत ई पीक पाहणी पूर्ण करावी असं आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे करण्यात आले। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या बिळाशी इथे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्तानं कुस्ती स्पर्धा पार पडली। यात 50हून अधिक कुस्त्या पार पडल्या। ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। भक्तांच्या अलोट गर्दीत सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या खरसुंडीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली। सिद्धनाथ पालखीनं नाथ जोगेश्वरी विवाह सोहळा संपन्न झाला। 26 एप्रिलपर्यंत पार पडणाऱ्या या यात्रेनिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचा पालखी मिरवणूक सासनकाठी सोहळा पार पडला। देहू रोडच्या मामुर्डी गावात 100 वर्षांची परंपरा असलेल्या भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या उत्सवाला सुरुवात झाली। या निमित्तानं भैरवनाथ मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। सांगलीच्या आष्टा परिसरात गवा रेड्याचा मुक्त वावर बघायला मिळतोय। त्यामुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे। या गव्याकडनं आष्टा परिसरातल्या गहू, केळी आणि ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलंय। वन विभागाकडनं रेड्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडनं केली जाते। लोणावळ्यात खुलेआम पानटपरीवरती तरुण वर्गाला तसंच शाळकरी मुलांना तंबाखू, गुटखा, गांजा, एमडी सारख्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याबाबत लोणावळा सजग नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली असून या गुटखायुक्त पानांच्या टपऱ्या तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। सोलापूरच्या बार्शी शहरातील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराई टोळीचा पर्दाफाश केला। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून चोरीच्या 15 मोटरसायकली जप्त केल्या। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील महिला अत्याचार घटनेच्या खटल्यासाठी नाशिकचे वकील अजय मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात 923 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आणि या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा सध्या येरवडा कारागृहात आहे। वर्धा जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीनं खरीप हंगामाचं नियोजन करण्यात आलंय। बियाणांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीनं 69,987 क्विंटल बियाणांची मागणी केली आहे आणि या बियाणांचा वर्धा जिल्ह्याला मे महिन्यात पुरवठा होणार असल्याची माहिती मिळाली आहे। सोलापूर शहरामध्ये 2 विभागीय कार्यालयांतर्गत एकूण 12 ठिकाणी पाण्याचा दाब आणि दूषित पाणी पुरवठ्याबाबत रोबोटच्या माध्यमातून चाचणी करण्यात आली। ड्रेनेजमध्ये 120 मीटरपर्यंत हा रोबोट आत जात असून यातील एका ठिकाणी दूषित पाणी आढळले तर 5 ठिकाणी पाण्यातील क्षारांमुळे झालेल्या गाठींमुळे प्रेशर कमी झाल्याचं दिसून आलं। महाराष्ट्रानं स्वच्छ ऊर्जेच्या प्रवासामध्ये एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं असून सौर ऊर्जा क्षमतेमध्ये 8,450 मेगावॅटचा टप्पा पार केलाय। सरकारचं पाठबळ असलेला मेगा प्रकल्प आणि खासगी क्षेत्रातील उत्साह यांच्यामुळे सौर ऊर्जेत वाढ झाली आहे। राज्यातील सुमारे 20 संस्था आणि संघटनांनी हिंदी अनिवार्य करण्याविरोधात मोहीम सुरू केली आहे। त्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली जात असून सोमवारी संध्याकाळपर्यंत तब्बल 8,400हून अधिक व्यक्तींनी आम्हाला हिंदी भाषाच नको असं मत नोंदवलंय।
माथाडी हमाल संघटनांच्या संपामुळे रेशन दुकानांवरील धान्य पुरवठा बंद झालाय. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील रेशन दुकानातील धान्य साठा संपल्यामुळे दुकानांना टाळं लागलंय. महिना उरला तरी या जिल्ह्यात ताल हमाल संघटनांची यशस्वी वाटाघाटी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती. त्यानंतर अनेक महिलांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केली असून त्या योजनेसाठी पात्र ठरतायत. तसंच ज्यांचे अर्ज हे तांत्रिक कारणामुळे बाद ठरलेत त्यांना देखील पुन्हा अर्ज करायचे आहेत. मात्र अर्ज नोंदणी सुरू नसल्यामुळे या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न आहे. सारथीच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती थकली आहे. 2019 ते 2023 या बॅचमधील जवळपास 2000 पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना जून ते डिसेंबर 2024 पर्यंतची शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पुढील खर्च कसा करायचा अशा चिंतेत ते सापडलेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. मात्र या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेतील वाढ 2010 नंतर आजतागायत झालेलीच नाही. 15 वर्षात महागाई प्रचंड वाढली असली तरी शिष्यवृत्तीच्या रकमेत एक पैसाही वाढ करण्यात आलेली नाही. आमदार आदित्य ठाकरेंनी गारगाई धरणाला विरोध केला तर भारतीय जनता पक्ष रस्त्यावरती उतरून त्यांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिलाय. मुंबईकरांच्या पुढच्या 25 वर्षांची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच मान्यता दिली. सेन्सेक्सनं सलग 5 सत्रांमध्ये 5561 अंकांची झेप घेतली असून गुंतवणूकदारांचे चेहरे आनंदानं फुललेत. परकीय गुंतवणुकीचा ओघ आणि व्यापक पातळीवरील खरेदीमुळे बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. सेन्सेक्सनं सोमवारी 855 अंक झेपावत 19,000 महत्त्वाचा टप्पा गाठलाय. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 32 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. विविध सोशल मीडियावरती यूपीआयशी संबंधित एक पोस्ट शेअर केली जाते ज्यात अर्थ मंत्रालय यूपीआयवरती 2000 रुपयांपेक्षा जास्त जीएसटी किमतीच्या व्यवहारांवरती कर लादण्याच्या प्रस्तावावरती विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचं आढळून आलं आणि त्यात कोणतंही तथ्य नाही असं अर्थ मंत्रालयानं निवेदनात सांगितलं. परराज्यातील लॉटरीच्या आक्रमणामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीची विक्री घटली आहे. पण आता केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी महायुती सरकारनं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली 10 जणांची समिती नेमण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांनी एका रुपयात पीक विमा योजनेला चुना लावला म्हणून ही योजना बंद झाली असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. तर जुन्या पीक विमा योजनेतील निकष बदलून नव्यानं ही योजना तयार करून निर्णय घेऊ असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. प्रकल्पांसाठीचं भूसंपादन 7 दिवसात करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वॉररूममधल्या बैठकीत दिले. वर्धा गडचिरोली मार्गाबद्दल हे आदेश त्यांनी दिले असून राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं हे प्रकल्प महत्त्वाचे असून दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पाचं काम व्हावं असे देखील निर्देश फडणवीसांनी दिले. कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित भारतातील पहिल्या आधुनिक ऊस शेतीच्या बारामतीतील क्रांतिकारक संशोधनाला पंतप्रधान कार्यालयानं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. बारामतीमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रयोग देशभर राबवण्याची ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. राज्यामध्ये महापालिका असलेली 29 महानगरं आणि 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या अन्य 6 शहरांमध्ये लवकरच ई बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. यासाठी ई बाईक टॅक्सी चालक आणि प्रवाशाला हेल्मेट सक्तीचं करण्यात आलंय. तसंच ही सेवा पुरवण्यासाठी आवश्यक पात्रता आणि प्रवाशांची सुरक्षितता याबाबत नियमावली जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून येतोय. 10 ग्रॅम सोन्याचे भाव 97,200 रुपयांवरती पोहोचलेत. एप्रिल महिन्यात आतापर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 5,800 रुपयांची वाढ झाली. एमपीएससीच्या दिव्यांग उमेदवारांचा दिव्यांगत्वाचा तपशील केंद्र सरकारच्या स्वावलंबन संकेतस्थळावरनं विधिग्राह्य करणं आवश्यक केलंय. 1 मे 2025 पासून होणाऱ्या सर्व पदभरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी दिव्यांग तपशील अनिवार्य आहे, अन्यथा अर्ज करता येणार नाही. मध्य रेल्वेनं नुकत्याच वातानुकूलित लोकलच्या 14 फेऱ्या वाढवल्या आहेत. आता हार्बर मार्गावरती नवी कोरी वातानुकूलित लोकल धावणार आहे. चेन्नई इथल्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधनं वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल झाली. त्यामुळे प्रवाशांना गारेगार आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरती लवकरच एसी लोकल सुरू करण्यात येणार आहे. 1 ते 1.5 महिन्यात नवी एसी लोकल ताफ्यामध्ये येणार असून ती हार्बर मार्गावरती चालवण्याचं नियोजन असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. कोस्टल रोड पूर्ण क्षमतेनं सुरू झाला असला तरी वरळीतनं थेट मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी 60 मीटर लांबीच्या भूमिगत मार्गाचं काम अपूर्ण होतं. हे काम आता पूर्ण झालं असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग देखील खुला होणार आहे. त्यामुळे कोस्टल रोडचा वापर करून वरळीतनं थेट मरीन ड्राईव्हला प्रवास करणं आता अधिक सुकर होणार आहे.
मध्य रेल्वेच्या शिव रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुन्या उड्डाणपुलाच्या पाडकामाला वेग आलाय. मध्य रेल्वेनं नुकताच सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक घेऊन 7 तुळ्या हटवण्याचं काम पूर्ण केलं. आता इतर कामं देखील वेगात करण्यात येत आहेत. राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा येत्या 4 मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना 1 मे रोजी प्रवेशपत्र उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सीतर्फे जाहीर करण्यात आली. पाल्यांसाठी पालकांकडनं खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरू झाली आहे. परंतु ज्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेणार आहे ती शाळा शासनमान्य, अनुदानित आहे का याचा विचार त्याची शहानिशा पालकांनी करायला हवी असं शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे. राज्याच्या प्राथमिक शिक्षण आयुक्तालयानं शनिवारी व्हॉट्सअप सूचना पत्र जारी करून सर्व शाळांचं जिओग्राफिक मॅप लोकेशन निश्चित करण्यासाठी माहिती भरण्याचे निर्देश दिलेत. 24 तासात माहिती भरण्याच्या व्हॉट्सअप सूचनेमुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता 24 एप्रिल नंतरही मॅपिंग सुरू करू शकता अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईमध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय आणि अशातच वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा सुद्धा कमी होत चाललाय. मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 28% पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे मुंबईवरती पाणी कपातीचं संकट उभं ठाकलंय. गेल्या 2 वर्षांपासून मुंबईत सुरू असलेल्या मालमत्ता खरेदीच्या लाटेमध्ये मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती ही पश्चिम उपनगरांना दिली आहे. तरी त्यातही सर्वाधिक खरेदी ही अंधेरी आणि त्या बाजूच्या परिसरात असल्याचं दिसून आलंय. मागच्या आठवड्यात बेस्टच्या 2 ई-बसेसच्या दुर्घटना झाल्या. या दुर्घटना म्हणजे बेस्ट प्रवाशांच्या जीवाशी खेळ असून ई-बसबद्दलच्या तक्रारींवरती उपाययोजना करण्याऐवजी बेस्ट प्रशासनाचं नक्की काय सुरू आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय. या अपघातांमुळे पुन्हा एकदा बेस्टच्या सुरक्षित प्रवासावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मध्य रेल्वेनं गेल्या आर्थिक वर्षात 17,37,000 फुकट्या प्रवाशांना पकडलं असून त्यांच्याकडनं 74 कोटी 14 लाखांचा दंड वसूल केलाय. विशेष म्हणजे यातील मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय मार्गावरती अव्वल ठरलेल्या तिकीट तपासणीसांनी वसूल केलेल्या दंडाची रक्कम 1 कोटींच्या घरात गेली आहे. मुंबईमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाचे प्रकल्प हाती घेतल्यामुळे यंदा पावसाळ्यामध्ये रस्त्यावरती पडणारे खड्डे भरण्याच्या खर्चात मुंबई महानगरपालिकेनं 60% कपात केली आहे. गेल्या वर्षी खड्डे भरण्यासाठी 220 कोटींची निविदा काढण्यात आली होती, तर यंदा केवळ 79 कोटी रुपयेच खर्च करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जून ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत कारखाने, लहान व्यावसायिक आस्थापना आणि बांधकाम स्थळांना 36 कारणे नोटिसा बजावल्या आहेत. जुलै आणि ऑगस्ट 2024 दरम्यान मोठ्या संख्येनं या प्रकरणी कारवाई झाली आहे. दरम्यान मंडळानं कारवाईसंदर्भात कोणत्याही गुन्हेगारी खटल्याची माहिती दिलेली नाही. पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव सुरू ठेवण्यावरती मुंबई महापालिका ठाम आहे. मुंबईमध्ये पीओपी मूर्तीवरती बंदी कायम असेल असं मुंबई महापालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी मिळेल असं देखील मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय. स्पॅम कॉल्सचं प्रमाण प्रचंड वाढलं असून दर सेकंदाला 1560 कॉल्स केले जात असल्याचं समोर आलंय. एअरटेलनं सप्टेंबर 2024 पासून 27.5 अब्ज स्पॅम कॉल्स डिटेक्ट केलेत. या स्पॅम कॉल्समुळे लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी एअरटेल कंपनीनं 9 भाषांमध्ये स्पॅम अलर्ट सुरू केलेत. नवी मुंबईत वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवरती वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे, तर दंडाची थकबाकी असलेल्यांकडून तो वसूल करण्यावर सुद्धा भर दिला जातोय. यामध्ये लाखाचा व्हीआयपी नंबर लावणाऱ्यांचा देखील समावेश आहे. नवी मुंबई महापालिकेची उद्यानांमधील पालापाचोळ्यापासून खत निर्मिती करण्याचा उपक्रम सुरू केलाय. 120 उद्यानांमध्ये कंपोस्ट पीठ तयार केलं असून त्या खताचा उद्यान फुलवण्यासाठी उपयोग केला जातोय. ठाणे महापालिकेनं पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन यापूर्वीच केलंय. महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहनं धुणं, पाण्यानं साफसफाई करण्यासाठी 16 एप्रिल ते 10 जूनपर्यंत मनाई केली आहे. आता महापालिकेनं शहरातील 166 सिन्स सेंटरला नोटिसा बजावलेल्या आहेत. पाण्याचा वापर बंद केल्याचा दावा केलाय. 3 तलाक कायदा अंमलात आल्यापासून भिवंडीमध्ये किमान 100 गुन्हे दाखल झालेत. मात्र पत्नीला तलाक देणाऱ्या पतीवरती ना अटकेची कारवाई झाली ना तलाक पीडित महिलांच्या चरितार्थाचा प्रश्न निकाली निघालाय. एखादा अवयव आपली साथ सोडतो तेव्हा त्याची किंमत लाखोमध्ये मोजावी लागते. अपघात, आजार किंवा जन्मजात दोषामुळे जर डोळा, मूत्रपिंड, यकृत, हृदय यासारखे अवयव निकामी झाले तर अनेकदा प्रत्यारोपण हाच पर्याय उरतो. काही वर्षात शेकडो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे अनेकांना पुनर्जन्म मिळालाय. सोशल मीडियावरील पोस्टला केवळ लाईक केल्यामुळे ती पोस्ट प्रसिद्ध केली किंवा पाठवली गेली असं समजता येणार नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 अंतर्गत गुन्हा ठरत नाही असं अलाहाबाद हायकोर्टानं म्हटलंय.
विलेपार्ले इथल्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावरती निर्दयीपणे बुलडोझर चालवण्याच्या पालिकेला मुंबई हायकोर्टानं दणका दिला. कारवाई केलेल्या जैन मंदिराचं उर्वरित बांधकाम पाडू नका असं बजावत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश हायकोर्टानं प्रशासनाला दिले. तसंच या प्रकरणाची सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. बेकायदा बांधकामांबाबत अनेक तक्रारी असून सुद्धा मुंबई महापालिका कारवाई करण्यात अपयशी ठरल्यामुळे संतप्त झालेल्या उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. कायदा पाळणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन द्यायचं की मोडणाऱ्यांना, असा संतप्त सवाल न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय. शासनानं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक गावात विविध कामं सुरू करून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती. पण ही कामं गेल्या अनेक दिवसांपासून कुठे चालू तर कुठे बंद असल्यामुळे मजुरांना इतरत्र कामासाठी भटकंती करत फिरण्याची वेळ आली आहे. तापमानाचा पारा 39 अंशांवरती गेल्यामुळे भर उन्हात मजुरांना काम करावं लागतंय.